शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते माजी खासदार विनायक राऊतजी आमच्यासोबत आहेत. सर, आज शिवसेना भवनामध्ये बैठक होती. कशा संदर्भातली ही बैठक होती, काय सांगाल सर? सध्या संपूर्ण देशामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये SIRचं काम खूप गती प्राप्त झालेली आहे त्याला. आणि SIRचं काम करत असताना पॉलिटिकल पार्टीकडून BLNची जी नियुक्ती करायची आहे त्या BLNची नियुक्ती करत असताना त्यांनी केले म्हणजे आमचे पदाधिकारी ज्या नियुक्त्या करतात त्या तिथला जो प्रांत अधिकारी किंवा संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात त्यांच्या कार्यालयात सादर करायचे असतात. पण प्रत्येक ठिकाणी एक संभ्रम आहे. त्यामुळे काही ठिकाणी याद्या घेतात, काही ठिकाणी फॉर्म भरलेले घेतात आणि त्याच्यामुळे इलेक्शनच्या पोर्टलवर फक्त याद्या घेत असेल तर ते दाखवले जात नाही, म्हणून ते फॉर्मच द्यावे लागतात. या संदर्भातली माहिती देण्यासाठी आम्ही रिजन वाईज आज बैठका घेतल्या आणि आम्ही सर्व त्यांना माहिती दिलेली आहे पदाधिकाऱ्यांना. सर, मागील काही दिवसापासून आपण चर्चेत आहात, आपला कुटुंब चर्चेमध्ये आहे. कुठेतरी टार्गेट केला जातोय, आपली सुरक्षा काढण्यात आली आहे, ह्याबाबत काय म्हणाल सर? सुरक्षा तर गेल्या महिन्यापासून आमची काढली गेलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार गटाच्या जवळजवळ 22 जणांची सुरक्षा काढली. पण त्याचबरोबर समोरचे जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्या साध्या माजी नगरसेवकांची पण सुरक्षा ठेवलेली आहे. ACOना सुद्धा सुरक्षा दिलेली आहे. साध्या सोशल वर्करना पण सुरक्षा दिलेली आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षाच्या माजी लोकांना सुरक्षा द्यायची आणि विरोधी पक्षातल्या महत्त्वाच्या असणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना सुद्धा सुरक्षा नाकारायची. हा कोणता न्याय चाललाय हे कळत नाहीये मला. आपण याबाबत काही तक्रार मुख्यमंत्री किंवा उद्धव साहेबांची चर्चा वगैरे करणार आहात का? मी याबाबत मुंबईच्या पोलीस कमिशनरांकडे लेखी मागणी केलेली आहे. दुर्दैवाने त्यांच्याकडून जे 4 दिवसापूर्वी पुन्हा उत्तर आलंय त्यामध्ये सुद्धा सुरक्षा देण्याचं त्यांनी नाकारलेलं आहे. मी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची परवानगी घेऊन येत्या आठवड्यात या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट ह्या विषयाच्या अनुषंगाने घेणार आहे. सर, एक प्रश्न आहे की कुठेतरी सत्ता पक्ष किंवा सत्तामध्ये बसलेले जे लोक आहेत आपल्याला टार्गेट करत आहेत. कारण नीलम गोरेजींनी पत्र लिहिलं आहे, ह्या संपूर्ण आपला कुटुंबाचा जो प्रकरण सुरू आहे त्या संदर्भात सखोल चौकशी व्हावी. सखोल चौकशीला माझी नकार नाहीच आहे. त्यामुळे नीलम गोरेंनी पत्र लिहिण्याचं काय गरजच नाही आहे. तर पोलिसांवर त्यांचा विश्वास नसेल आणि पोलिसांना वाटत असेल हे पोलीस आपलं ऐकत नाहीत म्हणून कदाचित त्यांनी ते लिहिण्याचा उपद्व्याप केला असेल. पण माझा विश्वास संपूर्ण पोलीस यंत्रणेवर आहे, माझा विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे आणि त्यांच्याकडून मला योग्य तो न्याय नक्की मिळेल. एक प्रश्न सर, एकीकडे सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा काढली जाते, दुसरीकडे कुटुंबाला टार्गेट केला जातोय, आपल्यावरती चौकशी व्हावी ह्या संदर्भातला पत्र दिला जातो. कुठेतरी हे राजकीय हेतूने आपल्याला टार्गेट केला जातो असं वाटतंय का? नक्कीच त्याच्यामध्ये राजकीय षड्यंत्र आहेत. पण अद्यापही मी कोणत्या राजकीय किंवा सत्ताधारी लोकांवर मी आरोप केलेला नाही आहे आणि त्यामुळे मी माझे तारतम्य बाळगलेलं आहे. परंतु सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी मात्र तारतम्य सोडलेलं आहे आणि ते सत्तेचा दुरुपयोग करतायत असं मला वाटतंय. एक शेवटचा प्रश्न सर, आमिर खान बॉलिवूडचे सुपरस्टार आहेत, त्यांनी 3रं लग्न केलं आहे. राजसाहेब गेले होते. नितेश राणे यांनी एक आरोप केलेला आहे की हे कुठंतरी गजवा-ए हिंद आणि लव जिहादचे अँबॅसिडर आहेत आमिर खान. मला त्या या विषयावर काय बोलायचं नाही. त्यांना शुभेच्छा. टीका करणाऱ्यांना शुभेच्छा आणि शुभविवाह करणाऱ्यांना पण शुभेच्छा. आणखीन एक प्रश्न सर, आपण कट्टर शिवसैनिक आहात, उद्धव साहेबांसोबत आहात म्हणून कुठंतरी टार्गेटवर आहात का? पण मला अभिमान आहे, मी आजही आणि मरेपर्यंत मातोश्रीशी एकनिष्ठ राहणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंशी एकनिष्ठ राहणार आहे आणि बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. धन्यवाद सर. तर हे होते विनायक राऊत सर. त्यांचं असं म्हणणं आहे की मी मातोश्री आणि शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहे आणि मरेपर्यंत राहणार आहे. कॅमेरा पर्सन चरणसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.